परंतु मी पंडित नथुरामजी गोडसेंच्या संघ भारत एक संघ भारत राहायला पाहिजे या त्यांच्या विचाराला सुद्धा मी मानणारा माणूस आहे. त्यामुळे मी निक्षून तुम्हाला सांगायचंय, पुण्यामध्ये सगळ्या लोकांचं म्हणजे सगळे लोक चांगलेच आहेत, परंतु काही दीडशहाणे राजकारणी आहेत, काही दीडशहाणे राजकारणी, काही म्हणजे पुण्याच्या लोकांच्या बाबतीत म्हणत नाही सामान्य, परंतु काही दीडशहाणे राजकारणी आहेत. त्या राजकारण्यांना मला सांगायचंय की कोणत्याच परिस्थितीमध्ये आम्ही दुसऱ्या दिशेनं जाणार नाहीत. शरद पवारांनी वयोवृद्ध पुढाऱ्यांनी आज नवीन विषय समोर आणून म्हणजे आरक्षण बाजूला राहावं आणि गोरक्षकांचा विषय मोठा व्हावा या दृष्ट हेतून शरद पवारांनी हे सगळं चालवलेलं आहे. आणि त्यामुळं येणाऱ्या काळात त्याही पुढे जाऊन आमच्यासाठी कोणताही GR काढायची गरज नाही. माने साहेब, फक्त एवढंच म्हणायचं, रिऑर्गनायझेशन ऑफ स्टेट खालचे अधिकार आम्ही ऑफिस मेमोरंडम आम्ही जे आहेत बहाल करत आहोत. त्यामुळे ट्रायबल कम्युनिटीला लवकरात लवकर कैकाडी असेल, बंजारा असेल किंवा जे काही आपले समूह तुम्ही भाषणात एक उल्लेख केला की सरकारमध्ये माझं चालतं, हा नेमका काय चालतं नेमका आणि यासाठी कसं चालतं नेमकं? एक लक्षात ठेवा, कोणतेही मुख्यमंत्री आणि पंतप्रधान राजकीय पक्षाचे नसतात. बरोबर दीड विचाराचा प्रश्न तुम्ही विचारला, साधा प्रश्न नाही तुमचा, दीडशहाणे विचाराचा प्रश्न. ऐका ना मी काय म्हणतो, तुमच्या प्रश्नाला उत्तर ऐका की मी फार अगोदर बाळशास्त्री जांभेकरांची पहिली जयंती मी साजरी केलेला माणूस आहे. पहिल्या म्हणजे तुम्हाला सांगतो त्याच माध्यमातून आलेला माणूस आहे मी, त्याच लिखाणाच्या याच्यातून किशोर कुलकर्णीकडून जयश्री पाटलांनी पत्रकारिता शिकलेला माणूस आहे. तुम्हाला मी सांगतो, पंतप्रधान मुख्यमंत्री हे राजकीय पक्षाचे नसतात, हे जनतेचे असतात. मेरे मुख्यमंत्री है, मेरे उप मुख्यमंत्री है, मेरे पंतप्रधान है, मेरे कैकाड़ियों के मुख्यमंत्री है, मेरे बंजारों के मुख्यमंत्री है, मेरे ओबीसीओं के मुख्यमंत्री है, भिक्षुकी मागणाऱ्या कुडमुड्या दोषी ब्राह्मणांचे मुख्यमंत्री आहेत, आमच्या सगळ्यांचे मुख्यमंत्री आहेत. म्हणून आमची नाही चलती तर काय भाईजान मामूजान वाल्या सीमा पलीकडल्यांची चलती रहेगी का? डंके की चोट पे हमारी चलती है और हम ट्राइबल को न्याय लेके रहेंगे. मुद्दा मांडला भाषेचा आणि प्रांताचा, नेमकं एका नेत्याचा तुम्ही नावाचा उल्लेख केला, थोडं सविस्तराने सांगा. बघा कसं आहे, ते अर्ध्या हळकुंडानं पिवळं झालेले माणसं आहे ना, ते वरवर बोलायला लय आजकाल म्हणजे पटाईत असत. ते आमच्या दादर मध्ये राहतात, काय संघटना आहे, आमदार वगैरे नाही, तुम्ही त्याच्या आमदाराला दुसरी पार्टी काढून दिली, सोनवणे होता, शरद सोनवणेचा तो राजकीय त्यावेळेस समालोचक राज ठाकरे. त्या राज ठाकरे काय बोलला, भाषावर प्रांत रचने, भाषावर जर प्रांत रचनेमध्ये प्रांताचे रिऑर्गनायझेशन आलं. मग आज राज ठाकरे सांगावं लागेल कैकाडी एसटी है की नाही. राज ठाकरे पूछता है सदावर्त, पूछता है कैकाडी, पूछता है बंजारा, पूछता है बंजारी, पूछता है धनगर, है की नाही आम्ही एसटी. म्हणजे जेवढं सोयीचं तेवढं वापरायचं. ट्रायबल असतील, भटके असतील, वापरणं झालं की फेकून द्यायचं, टाकून द्यायचं, हे चालणार नाही. हे स्पष्टपणे तुम्हाला सांगतो. एकदा तुम्ही एक कायदा मी पाहतो म्हणलं, लागू करतो म्हणलं की ते कायदा सुप्रीम कोर्ट म्हणतंय दॅट हॅज टू बी फॉलोड इन टू टोटॅलिटी. तो कायदा टोटॅलिटी मध्ये फॉलो करावा लागेल. एकदा तुम्ही म्हणले भाषावर प्रांत रचना आम्ही मान्य केली, तर त्या प्रांत रचनेमध्ये ज्यांना ज्यांना जे जे अधिकार देण्यात आले ते सगळे अधिकार द्यावेच लागतात, दिलेच पाहिजेत. हेच संविधानाची भाषा बोलतो. गाडी चालणारा व्यक्ती हा मनोज जरांगे यांच्या अत्यंत जवळचा आहे. वाघमारे यांनी तसे फोटो सुद्धा बाहेर काढलेले आहेत. काय कसं गुन्हा दाखल करण्याची मागणी पण वाघमारेंनी केली. कायदेशीर प्रक्रियेला देवेंद्रजी कधी मागे पुढे पाहत नाहीत. देवेंद्रजी हिंसेचं कधी समर्थन करत नाहीत. आणि त्यामुळे तुम्हाला सांगतो, म्हणजे सन्माननीय श्री वाघमारे साहेबांचीच गाडी जाळणारा हा जरांगेचा दलाल नव्हता, तर माझ्या गाडीवर 5 ठिकाणी आपणच माध्यमांना दाखवलं, वेगवेगळ्या ठिकाणी 5 ठिकाणी हल्ले करणारे हे सुद्धा जरांगेचे दलाल होते.
परंतु त्या दलालांना जरंगेला आणि जरंगेचे जे कोणी पुरवठादार, मी काल राजेशला बोललो, राजेश टोपेला बोललो, मी सुनावलं, मी सांगितलं की असे हल्ले, माझ्या हे रॉयल बूट आहे, रॉयल, मी फक्त लंडनचा बूट घालत असतो, या बुटावरली धूळ सुद्धा हटवू शकला नाही जरंगे, आणि तुझा विचार आहे ना, या बुटावरल्या धुळीची सुद्धा बरोबरी करत नाही. त्यामुळे तुम्हाला सांगतो, आज 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 तुम्ही काय म्हणता, तुमच्या गाद्या असलेल्या, कोल्हापूरची गादी असेल, साताऱ्याची गादी असेल, तुम्ही काय म्हणता, आमचे राजे आहेत. संविधान अस्तित्वात आल्याच्या नंतर सुद्धा तुम्ही राजे म्हणता. अरे आम्ही तर ट्रायबलच आहोत ना. आज मी म्हणजे जे कोणी कौटुंबिक राजे म्हणून घेतात, संविधान तर राजा मान्य करत नाही, त्यांना सुद्धा मी आज आवाहन करतो या पुण्यनगरीमधून की आमच्या ट्रायबल स्टेटस बद्दल त्यांची काय भूमिका आहे त्यांनी सुद्धा जाहीर करावी, असं सुद्धा मी त्यांचे की छोटे आव्हान. सत्ताधाऱ्यांचं काय याच्यामध्ये म्हणजे त्यांचं काय काम आहे का नाही, हे आरक्षण तुम्ही जे सगळ्या समाजाचं सांगताय, फक्त शरद पवार विरोधी पक्षांना टीका करून सत्ताधाऱ्यांचं हे काम आहे असं वाटत नाही का तुम्हाला आरक्षण देणं? त्यांच्याकडे एवढे आमदार आहेत, केंद्र सरकार पण त्यांचंच आहे. मला असं वाटतं तुम्ही माझं मधलं भाषण ऐकायला नव्हतं. माझं काय म्हणणं आहे की W7 आम्ही आमच्या याच्यातल्या विद्यार्थ्यांना शिकवत होतो. म्हणजे जे विद्यार्थी आमच्याकडे जर्नलिझमला होते ना, हू वेअर व्हॉट वेन व्हॉट सगळं तुम्हाला सांगतो मी. मला असं वाटतं की अर्धा वेळ पूर्ण राज्यकर्त्यांनी काय स्वीकारावं, कशा प्रकारे आम्हाला न्याय द्यावा, दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची जिम्मेदारी काय, राधाकृष्ण कुठे चुकतात, मुख्यमंत्र्यांनी काय केलं पाहिजे हे सुद्धा मी बोललो. त्याचबरोबर हे सगळं चालत असताना, कायदेशीर चालत असताना, एकूण मराठा पुढारपण, सर्वपक्षीय मराठा पुढारपण काय करत आहे, आणि शरद पवारांनी आज काय थिंगी टाकली मला सांगा, काय औचित्य होतं? म्हणजे गोरक्षक, एकूण गोरक्षकांना बदनाम करण्याचं काय औचित्य होतं? म्हणजे शरद पवारांना तिकडे अंगुली निर्देश करून तिकडे फिरवायचं होतं. त्यांना ती काय भाकर फिरवली, काय म्हणतात ते, त्या भाकरी फिरवली, त्यांना विषय फिरवायचा होता, असं त्यांचं तुष्टीकरणाचं राजकारण. शरद पवारांवर आरोप करताय, तुमच्या बाजूला बसलेले मान्य नाही, सगळे आरोप मान्य आहेत का? मी त्यांना अगोदरच सांगितलं येतानाच, तसा इशारा असतं की नाही लिहिलेला, मी भटक्यांसाठी आलो, प्रेसमध्ये येण्याच्या अगोदर त्यांना कल्पना दिली, हे मी बोलणार, आणि जर तुम्हाला मला काही सांगायचं असेल तर येऊन सांगा. मी त्यांच्याशी तुम्हाला जी काय भूमिका भाषणात मांडली आणि आतापर्यंत त्याबद्दल तुम्हाला मान्य आहे का, जे काही बोलले काम केलं? सदावर्ते हे नामवंत वकील आहे आणि गेली 50 वर्ष ज्या कामाच्यासाठी आम्ही मिळेल तिथनं मदत घेत आहोत. परंतु हा गरिबांचा प्रश्न आहे, सगळ्यात मागं पडलेल्या लोकांचा प्रश्न आहे. याच्यामध्ये मी या भानगडी आणत नाही. राजकारण ही वेगळी गोष्ट आहे. सदावर्तेंची त्यांची मतं आहेत, ती मला मान्यच असली पाहिजेत, नॉट नेसेसरी. नवीन घडामोडी पाहण्यासाठी आजच आम्ही मुंबईकर 24 तासला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि अपडेट रहा.